तुमचीच वाट बघत होते मी. ए सरे अर्धी ताट आण. वाघमारे, अहो काय झालं? सत्या, मी तर आशा सोडून दिली होती. मी परत जिवंत या घरात येईन असं वाटलं. वाघमारे, उगाच काय तर बोलू नका. हे बघा, या घरासाठी आज लई आनंदाचा दिवस आहे. या घरची लक्ष्मी घरचा उमरा उलटून परत आत येणार आहे. त्यामुळे असं काही बोलू नका. सत्या, खरं तर तुम्ही दोघांनी ही लढाई जिंकली तेव्हा औक्षणाचा मान तुझा आहे. तू मंजिरीचं औक्षण कर आणि तिला घरात घे. या वाघमारे, सावकाश. काय मग वहिनी, कसं वाटलं डेकोरेशन? एकदम झंट्याटन टिलेली झाले का नाही? होय, भारी केलं डेकोरेशन. अहो सगळी आयडिया सत्याचीच होती. त्यानं स्वतः इथे थांबून सगळं करून घेतलं तर, आणि इथलं सगळं करून मग तुमच्याकडे आला तो. मंजू, तू घरी परत आलेली बघून बरं वाटलं बघ. चला, एक मिनिट. सत्य दादा. सवय काय झालंय? सवय काय झालंय तिथं? अरे दादा, मम्मी मंजूनीला घराच्या बाहेर काढतात. तू प्लीज घरी लवकर ये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. वाघमारेंची जखम अजून भरलेली नाही, त्यामुळे त्यांना कुणी म्हणजे कुणीच वाघमारेंना अजिबात काम सांगायचं नाही. जर मला वाघमारे काम करताना दिसल्या तर माझ्यासारखं वाईट माणूस कुणी नसेल. मग मी तेव्हा हे नाही बघणार की त्यांना कुणी काम सांगितलंय. मी डायरेक्ट कार्यक्रम फिक्स करणार. चला तुम्ही.
सध्या हे सगळं सरप्राईज माझ्यासाठी? नाही, पप्प्याचं लग्न ठरलंय ना, त्याच्यासाठी केलंय. तुमच्यासाठीच केलंय वाघमारे. आणि कुणासाठी करणार? आवडलं ना तुम्हाला? या बस आता. सावकाश घ्या आरामात. हे कुठून आणलंस? किती भारी आहे. वाघमारे, आता नीट ऐका. तुमची जखम अजून भरलेली नाही, त्यामुळे डॉक्टरने सांगितलं की तो हात जास्त हलवायचा नाही. त्यामुळे तो हात निवांत ह्याच्यावर टाका. ह्यो आपला नवीन दोस्त आहे बिट्टू. हा, आणि हे बघा, ही बेल आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काय बी लागलं तर ही बेल वाजवायची, म्हणजे कसं मी लगेच तुमच्या सेवेसाठी हजर होईल. बर, ही बेल इथंच ठेवतो, म्हणजे कसं तुमचा हात पोचल ना. आणि हे काही गिफ्ट्स आहेत तुमच्यासाठी. हे उद्या सकाळी बघा. ह्या गेम्स आहेत. ह्या गेम्स सवी बरोबर खेळायच्या. सवी नसल्या तर माझ्या बरोबर खेळायच्या. आणि आम्ही दोघं बी नसलो तर आपल्या बिट्टू बरोबर खेळायचं. हा, आणि पुस्तक आहेत. जर तुम्हाला लईच बोर झालं तर ही पुस्तकं वाचायची. जे पाहिजे ते पुस्तक वाचायचं. हा, बर. आणि एवढं सगळं करून बी मला बोर झालं तर? अहो वाघमारे मॅडम, मग मी कशासाठी आहे? मी आहेच की इथं. अहो काय हो, तुम्ही अजून त्याच्या खांद्यावर हात टाकला नाही? अहो तो बिट्ट्या नाराज होईल की. मला बिट्ट्याच्या खांद्यावर हात नाही टाकायचा. मग इकडे सांग. मला बंड्याच्या खांद्यावर हात ठेवायचा. काय वाघमारे. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल हे दूर झाला माझा सारा विटून गेल्या दिशा घरी घर कसला तारा नाही काय म्हणावी नशा. बघितलं का मम्मी? आता ह्यो नजर रोज सकाळी बघायला लागतोय बघा तुम्हाला. या बेबी दाजी तो क्या करेगा दाजी? मंजू, ये ये. कशी आहे तब्येत? काही त्रास तर नाही ना झाला तुला? नाही, उलट घरी आल्यावर आपल्या माणसांच्यात अजून जास्त बरं वाटतं. खरं आहे तुझं. तू पण घरात आल्यापासून खूप छान वाटतंय बघ. या घराचं वातावरण असं पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटतंय. सत्या, तुला किती वेळा सांगितलं मी, तू आता नगरसेवक आहेस. बायकोपेक्षा जास्त लोकांची सेवा करायला पाहिजेस. माझी पहिली जबाबदारी तुम्ही आहे. आणि कसं आहे, घरात बायको खुश असली ना की माणूस आपोआप खुश राहतोय. आणि माणूस खुश असला ना की बाहेरची कामं आपोआप चांगली होतात. काय पप्पा? अगदी बरोबर आहे बघ तुझं. घ्या. आहेत का सुर्वे? मौर्य साहेब,
कशी तब्येत आहे मंजू? बरे आता. गुड. मोरे साहेब कसं काय नाही केलं? नाही म्हणजे काही काम होतं का? सत्यजित, मुकादमाने तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. तुम्ही त्याला भर बाजारामध्ये जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार आहे त्याची. त्याने तसा पुरावा पण दिलाय. तुमच्यावर कारवाई व्हावी अशी त्याची मागणी आहे. त्यामुळे सत्यजित, मला ही कारवाई करावीच लागणार आहे. भाऊसाहेब असं कसं म्हणताय तुम्ही? उलट मिरवणुकीत वाघमाऱ्यांवर जो गोळीबार झाला तो मुकादमानच केलाय असा संशय आहे आमचा. त्यामुळेच रागाच्या भरात मी त्याच्या अंगावर धावून गेलो. सर, सत्या जरा तापट स्वभावचा आहे. माझ्यावर झालेला हल्ला त्याला सहन झाला नाही म्हणून त्यानं तसं केलं. मुकादमाला मारायचा उद्देश नव्हता त्याचा. हवं तर त्याच्या बाजूने मी तुमची माफी मागते. मंजू, आमची माफी मागण्याचा प्रश्न नाहीये. हो साहेब, त्या मुकदमानं माझ्या पोरावर गोळीबार केला तेव्हा त्याला अटक करायची सोडून तुम्ही माझ्याच लेकरावर दम दिला होय. हे म्हणजे असं झालं का चोर सोडून संन्याशाला फाशी आहे म्हणायचं तुमच्या राज्यात? मिसेस सुर्वे, एक मिनिट. तुम्ही मला माझं काम शिकवू नका. आणि मी इथे तुमच्या मुलाला धमकी द्यायला आलो नाहीये. कायदा हा भावनेच्या बळावर नाही चालत, तर सबळ पुराव्यावर चालतो. मग त्या मुकदमानं भर चौकात गोळी झाडली तो पुरावा नाही काय? पण ती मुकादमानेच झाडली आहे असा पुरावा आहे का? उलट भर बाजारात सत्यजितने मुकादमाला धमकी दिली आहे. त्याचा व्हिडिओ तयार झालाय. अहो, वर्तमानपत्रात बातमी आहे त्याची. हे बघा साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण हो चित्रकार, तुम्हाला कायम बाहेरच बरोबर वाटतं बघा. माया गप्प बस. तू आता इथं एकही शब्द न बोलणं सत्याच्या आणि तुझ्याही भल्याचं होईल. साहेब, हे बघा, तिचं बोलणं तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आहे, मान्य करतो. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. हे बघा साहेब, आम्ही सगळेच कायद्याच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत. होय साहेब, सत्या कायद्याच्या बाहेर नाही जाणार. होय साहेब. सत्यजित, मला माहिती आहे, पण मंजू, हे प्रकरण किती गंभीर आहे याची कल्पना ह्या सगळ्यांपेक्षा तुला जास्त माहिती आहे. आता काय, साताऱ्याच्या महत्वाच्या ठिकाणी सत्यजितने त्या मुकादमाला धमकी दिली. लोकांनी त्याचा व्हिडिओ तयार केलाय आणि त्या व्हिडिओचा वापर करून मुकादम सत्याला अडकवू शकतोय. आता तुमच्या हातून न कळत भावनेच्या भरात अजून कुठली चूक होऊ नये, ज्याने परिस्थिती अजून गंभीर होईल. त्यामुळे काळजीने मी तुम्हाला अलर्ट करायला आलो. थँक्यू सर. आणि सत्यजित, हे प्रकरण वाढू नये याची काळजी घ्या. होय साहेब. चला, येतो मी. साहेब, वाघमाऱ्यांवर कोणी हल्ला केला याचा काही शोध लागला का? अजून तरी काही कळालं नाहीये. चौकशी चालूच आहे आमची. काही तपास लागला तर कळवतो मी तुम्हाला. आणि वाघमारे, काळजी घ्या जरा. चला, येतो मी. नमस्कार. अगं माझी गुलाबो, काय अगं आणणार तुला साडी, तुझ्या आवडीची आणणार. बर, कसं आहे ना, आता तात्यासाहेब नाही आहेत, तर मी तुझ्यासाठी आज साडी आणायला जाणार बाजारपेठेमध्ये. तुझ्यासाठी साडी घेऊन येणार. त्या सत्याचा बंदोबस्त बरोबर चालू आहे बघ. तुला म्हणलं होतं ना, माझ्या वाकड्यात शिरलाय, त्याच्या चारही ठिकाणावरून काटा काढणार, त्याला असा अडकवणार तू बघच. बघ, माझ्याशी वाकडं घेतलं ना, मी सोडत नसतो, मग तो कोणी असो. अगं हो ग, येतो ना मी, बोलू ना, संध्याकाळी लवकर येईन. हा, साडी घेऊन येईन. हा बर, एक मिनिट थांब, मी तुला कॉल करतो. हे बलमा, अरे कुठे चालला तुम्ही लोक?
तात्यासाहेबांना भेटायला चाललोय. तात्यासाहेबांना? हा. पण तात्यासाहेब इथं नाही येत. ते मुंबईला एका महत्वाच्या बैठकीसाठी गेलेत. बोल, तुझं काही काम होतं का? मला सांग. पंकज, एक तात्यासाहेबांना रिक्वेस्ट कर ना की सत्याबद्दल चांगलं स्टेटमेंट द्याला. म्हणजे मीडियासमोर त्यांनी बोलावं की सत्य असा वागणारा मुलगा नाही, ते रागाच्या बारात झालंय, तो जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतो, लोकांना मदत करतो. तर म्हणजे काय होईल, हे वातावरण जरा शांत होईल म्हणून जरा रिक्वेस्ट केलीस तर बरं होईल. अरे बलमा, मला सांग, तात्यासाहेबांनी त्याच्याविषयी का स्टेटमेंट द्यायचं? आणि तसंही तो आता आपल्या पक्षात आहे का? आणि त्याच्या चुका तात्यासाहेबांनी का निस्तरायच्या? उगाच नाव खराब करून घ्यायचं. या पंकजला हितच झापला पाहिजे खरं तर, पण तसं केलं तर सत्याला उगाच त्रास देईल. थोडं नरमीनाचं वागायला पाहिजे आत्ता. कसं आहे पंकज भावा, सत्या तात्यासाहेबांचा शिष्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपसुक तात्यासाहेबांची पण बदनामी होते रे यात, कळते का तुला? किमान तात्यासाहेबांची बदनामी तर थांबली याच्यामुळं. आणि अख्ख्या साताऱ्याला माहित आहे की तात्यासाहेब स्वतःच ऐकत नाहीत, पण पंकजचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी पूर्व दिशा. आणि तू बोललास आणि काम होणार नाही असं कधी होणारच नाही, म्हणून म्हणतोय की तू बोलावं. तू म्हणतोयस तर मी एकदा सांगून बघतो तात्यासाहेबांना. हा, वाटलंच मला. काय म्हटलं तुला मी, पंकज आपल्याला मदत करणार. धन्यवाद, येतो. चल. तुम्ही बसा इथे, मी गोळ्या देतो तुम्हाला. सत्या, राहू दे, मी घेते नंतर. नंतर घेते म्हणजे? नंतर विसरला तर काय करणार आहे? सत्या, सत्या, अरे राहू दे की. एक दिवस नाही घेतलं तर काय बिघडणार आहे? वाघमारे, उगाच नको ते हट्ट करू नका. कप गोळ्या घ्या. हा करा. घ्या. काय झालं? काय बोलायचंय का? सत्या, काय बी करून लवकरात लवकर त्या मुकदमाचं प्रकरण मिटवलं पाहिजे. सत्या, तू आत्ताच निवडून आलायस. लोकांनी तुला तुझं काम बघून निवडून दिले. उगाच या एका कारणासाठी तुझ्या इमेजवर डाग लागायला नको. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता ह्यो डाग मिटवू कसा? तो व्हिडिओ किती व्हायरल झाला माहिती आहे ना तुम्हाला? काय करू तुम्ही सांगा? जाऊन त्याची माफी मागू? चांगली आयडिया. माफी माग, एकदाचा काय तो विषय संपून टाक. वाघमारे, मी माफी मागू, ते बी त्या मुकदमाची? हे बघ सत्या, माफी मागितल्यामुळे माणूस लहान होत नाही, उलट आणखी मोठा होतो. हे बघ, माफी माग आणि कायमचा विषय संपून टाक बघू एकदा तर. वाघमारे, त्या मुकादमाच्या जागी कुणी भला माणूस असता ना तर मी माफी काय लोटांगण घातलं असतं त्याला. पण तो मुकादम ना एक नंबरचा हरामखोर आहे, आणि तुम्ही मला त्याची माफी मागायला सांगताय. आणि जर आपण त्याची माफी मागितली तर त्याला काय वाटणार की आपण त्याला घाबरलो, मग तो परत हल्ला करत बसणार आपल्यावर. हे बघा, जी काही कारवाई व्हायची ते होऊ दे माझ्यावर, पण मी माफी मागणार नाही. सत्या, अरे वाघमारे, मी माफी मागणार नाही. संपला विषय. तात्या म्हणलाय खरा, पण मला नाही वाटत तो सत्य त्या तात्याचं तरी ऐकल. या दिवशी त्याच्या डोळ्यात जी काय मी आग बघितली. तुझी हिंमत कशी झाली ना वाघमारेवर गोळी चालवायची? तुझ्या आता असेच तुकडे करतो ना की किनाऱ्याला मी सापडणार नाही.
अंगार अंगार बघवत नव्हतं. आणि तो कोयता माझ्या मानेवरून फिरवलाच होता जवळजवळ. नशीब त्याची ती माणसं मध्ये पडली आणि जीव वाचला. मुकदम साहेब, राजी शार्प शूटर गावला नसेल ना? म्हणजे त्यानं तुमचं नाव सांगितलं नसेल ना? तुम्हाला न्यायला चालत वाटते. पोट मध्ये घालू नको, तोंड मध्ये घालू नको. काय झालं साहेब? तुम्ही का आला इथं? मुकदम साहेबांनी सत्यजित सुर्वेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्याच प्रोटेक्शनसाठी आम्हाला इकडे पाठवलंय. म्हणजे मला प्रोटेक्शन हे माझ्या बरोबर असणार आहे म्हणजे. थँक्यू. आता आम्ही दोघेच आलोय, रात्री आणखीन 2 जण येतील. बायको, अगं पाहुणे आहेत ते आपल्याकडं, त्यांना दूध दे. नको नको, दूध नको. का? ड्युटीवर आहोत आम्ही. ड्युटीवर असतो म्हणून काय झालं? म्हणजे काय तुम्हाला पोलीस भरती करताना काय तुमच्या अपॉइंटमेंट लेटरवर असं लिहून घेतलं का तुमच्याकडून की ड्युटीवर दूध प्यायचं नाही म्हणून? नाही ना? घ्या हो घ्या, दूध येते आणि एकदम प्युअर बरं का दूध आमचं. प्युअर म्हणजे पी आणि वर, तसं प्युअर नाही. म्हणजे भेसळ नाही त्याच्यात, काहीच मिलावट नाही, असं प्युअर दूध आहे. घ्या दूध घ्या, मी फोन आला तो घेतोय. अरे घ्या. घ्या 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 दूध घ्या. हे बघा काय बोलणार. अरे बाबा करतो फोन, जरा धीर धर ना तू. ऐकतच नाही, बोलायचंच असतं माझ्या संग. तुम्ही घ्या तोपर्यंत मी जरा आलो. वाघमाऱ्यांना पण ना काहीच कळत नाही. त्या मुकादमाची माफी मी मागायची होय? जाऊ दे, आता त्यांच्यासाठी सूप बनवायचं आहे तर जरा प्रेमानं बनवू. ह्यो आता किचन मध्ये काय करतोय? आणि ह्या भाज्या बिज्या कोणासाठी चिरल्यात? बरोबर आहे, त्या नेबळसाठीच काहीतरी करत असणार ह्यो. सत्य थांब. कशाला करतोय ही समज? एवढं काय करायची गरज नाही तुला. तू नका करू. का नको करू? अरे नगरसेवक आहेस तू, बायकोची सेवा करा नगरसेवक झालास का? मम्मी, काय चुकीचं आहे का बायकोची सेवा करणं? आणि मम्मी, मी नगरसेवक जरी असलो ना तरी एक जबाबदार नवरा सुद्धा आहे. अगं तो हल्ला माझ्यावर झाला होता. वाघमाऱ्या तिथं नसत्या ना तर तुझ्यासमोर जिवंत नसतो मी इथं. आणि काय काय, एक आई म्हणून तर तू चुकीची आहेसच, पण निदान एक सासू म्हणून तर नीट वाग. खरं तर वाघमाऱ्यांची सेवा ना तू करायला पाहिजेस, पण तू बसलीस हातावर हात धरून.
सत्या खरं आहे तुझं, चुकलंच बघ माझं, माफ कर मला. तुला राग येणं समजू शकते मी, म्हणजे त्याला बी कारण मीच आहे म्हणा. खरं तर मंजिरीची काळजी मीच घ्यायला पाहिजे. म्हणजे माझी नाराजी होती तिच्यावर, पण तिनं आता तुझा जीव वाचवलाय म्हणल्यावर मला काळजी घ्यायला पाहिजे ना तिची. काही गरज नाही त्याची. नाही, आता सेवा करशील आणि मग त्याचं गावभर बॅनर लावशील तू. नाही सत्या, तसं अजिबात करणार नाही मी हात जोडत तुझ्या समोर. मला फक्त एक संधी दे तिची सेवा करायची. अगं मम्मी, बघितलं का सत्याभाऊजी स्वतःच्या बायकोसाठी काय काय करतात ते. मम्मीची तर काहीच किंमत राहिली नाहीये. बरं ठीक आहे. आता तू एवढ्या कॉन्फिडन्स ना मला सांगतेस ना, मग देतो तुला एक संधी. पण मम्मी, वाघमारे 8 दिवसात बऱ्या झाल्या पाहिजेत. माझ्या लेकरा टोकरा वागरा, तू टेन्शन घेऊ नका. मंजिरीला बघ फक्त 8 दिवसात मी कशी बरी करते. सर नाही, हे राहू दे. हे करतो मी, तू याच्या नंतरच कर. तीच म्हणणार होते मिठाई का बघा टेस्ट करू. तुम्ही इथं काय करताय? मोरे साहेबांनी सांगितलंय तुम्हाला अजिबात एकटं सोडायचं नाही. होय होय, अजिबात एकटं सोडायचं नाही सांगितले साहेबांनी. माने, तू काय इको घेऊन फिरतो का? की इकोवर एक फ्री आहे हा? अरे बाबा, काय त्या मौर्य साहेबांना बोलायचं, त्यांनी एकदम शोधून शोधून बरोबर सिक्युरिटीसाठी माणसं पाठवली. एवढे प्रामाणिक राहू नका रे. तेवढे पोलीस बघायची सवय नाही आपल्याला प्रामाणिक. अरे काय रे, अरे एवढं पण नका ना करू. जाऊन बसा ना बाहेर. आता माणसाला 2 नंबरला जायचंय, तिथं पण तुम्ही येणार का? काय बसा बस. ऐका ना, माझ्या डाव्या डोळ्याची पापणी ना आज लईच फडफडतीये. काहीतरी डेंजर होणार आहे असं वाटतंय बघा. तुम्ही ना आज अजिबात घराच्या बाहेर पडू नका. अरे बाहेर ते हवालदार येऊन बसले, ते मला अडकवतात. आता तू पण मला अडवायला आलीस. एवढं की बायको इकडे ये. काय आहे, तुझी झोप कमी झालीये, समजलीस? तू जरा आराम कर, झोप. एकदम दोन्ही डोळे फडफड. दाजी दोन्ही दाजी, टाटा साहेबांनी निरोप दिलाय. तुम्हाला त्यांनी बोलवलंय, प्रेस कॉन्फरन्सला हजर राहायला सांगितले. काय तर महत्वाचा निर्णय घेणार आहेत. कशाबद्दल घेणार आहेत प्रेस? म्हणजे तसं काही खास विषय काय आहे? म्हणजे मुद्दा कोणचा आहे? हा म्हणजे हे काय माहित नाही, आणि त्यांनी तुम्हाला सांगू नको असं मी सांगितलं. मला सांगू नको असं सांगितलं, आणि हे तू मला सांगतोयस येऊन? अरे तू मेवना माझा आहेस की त्यांचा आहेस? मेवना तुमचाच आहे, पण तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केले त्यांनी, म्हणून सांगू नको म्हणालेले. हो दाजी, मला वाटतंय तात्यासाहेब तुमची राजकीय गाडी रुळावर आणणार बघा. तुला तर मी नीच माणूस समजत होतो रे तात्या, पण तू तर भला माणूस निघालास.
वाघमारे मॅडम, हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम सूप बनवला मी, पिऊन घ्या. या. नकोय मला. वाघमारे, मी बनवलं तुमच्यासाठी. वाघमारे, हे बघा, मी मुकादमाची माफी मागायला नकार दिला, त्यामुळे तुम्ही चिडलाय माझ्यावर, माहिती आहे मला. अहो, पण त्याचा राग तुम्ही खाण्यावर कशाला काढताय? हे बघा, डॉक्टरने तुम्हाला रोज सूप द्यायला सांगितलंय, त्यांना तुम्हाला ताकद येईल. घ्या, पिऊन घ्या सूप. हे बघ सत्या, जोपर्यंत तू मुकादमाची माफी मागत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या हातनं काहीच खाणार नाही. अहो वाघमारे, का हट्ट करताय? आणि आपली चूक नसताना आपण का माफी मागायची? आणि त्यानं आपल्या घरी येऊन आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, विसरला तुम्ही? हे बघ सत्या, त्यानं तुला धमकी दिली ते चुकीचंच होतं, पण तू बी त्याला धमकी दिलीस हे बी तेवढं चुकीचं आहे ना. हे बघ, तू विसरू नकोस, तू आता लोकप्रतिनिधी आहेस. लोक आता फक्त तुझ्या कामावर नाही, तू बाहेर कसा वागतोस याच्यावर बी लक्ष देणार आहेत. आणि तू माफी मागितलीस तर लोकांना तुझ्याकडे बोट दाखवायची संधीच नाही राहणार. लोक उगाच तुझ्याबद्दल चर्चा करणार नाहीत, बदनामी करणार नाही, तुला व्यवस्थित काम करता येईल तुझं. बरोबर आहे तुमचं वाघमारे, शेवटी काम करणं जास्त महत्वाचं आहे. आणि जर मी त्याची माफी मागितली तर मला एक मार्गी काम करता येईल. ठीक आहे, मी मागतो त्याची माफी. खरंच? होय, खरंच. पण काय आहे ना, हे सूप आता गार व्हायला लागलंय, तो गार व्हायच्यात पिऊन घ्या. घ्या.